मित्रांनो, मी शंकर चव्हाण या ठिकाणी आलेला आम्ही खत टाकण्यासाठी. तर खत टाकण्यासाठी आम्ही आणलेले आहेत 3 पोते. 3 पोते म्हणजे साधारणतः आमचे एका पोत्यामध्ये 3 बकेटी निघालेल्या आहेत. 3 बकेटी निघाल्यामुळे आम्हाला झालेले आहेत 15 बकेटी. 15 बकेटी खत झाला आणि आम्ही पहिले सर्व क्वांटिटी केली. क्वांटिटी केल्यानंतर आमच्या सऱ्या आहेत 60 सऱ्या असल्यामुळे आम्ही एका बकेटीमध्ये 4 सऱ्या करणार आहे. 4 सऱ्या केल्यानंतर साधारणतः एका सरीला 3.5 ते 4 किलो खत जाते आणि याच्यामुळे खत वायबार जात नाही मित्रांनो. त्यासाठी कधी क्वांटिटी करून टाका. तुम्ही कसं टाकता काय नाही ते आम्हाला नक्की सांगा, नक्की कमेंट करा. आणखी एक महत्त्वाचं मित्रांनो, जेव्हा तुम्ही हळदीला खत टाकता तेव्हा खत टाकते वेळेस हळदीच्या पानावर खत अजिबात पडता कामा नये. कारण खत जर हळदीच्या पानावर पडलं तर आपली हळदीची पानं करपतात आणि करपल्यामुळे मग आपल्याला ते पानं परत पहिल्यासारखे नॉर्मल करण्यासाठी प्रोसेस लागते. त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपण जर हळदीवर खतच जर पडू दिलं नाही तर प्रॉब्लेमच येणार नाही. खत एकदम सावकाश आरामशीर टाकायचं. 1 घंट्या जागी 2 घंटा लागला तरीही चालेल, पण हळदीला खत टाकते वेळेस हळदीच्या पानावर खत पडणे कामाचे नाही किंवा हळदीच्या पानावर खत न पडणे ही आपली काळजी घेणे महत्त्वाचं काम आहे. नमस्कार, मी तुम्हा सर्वांचा लाडका ब्लॉगर संभाजी चव्हाण, गोरलेगाव. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी टाकत आहे आज हळदीला खत. तर खताचे नाव सांगतो मी जे आज टाकत आहे ते. एक झिंक आहे, एक फेरस आहे, एक DAP आहे आणि एक NH5 आहे. अशा प्रकारचं आम्ही खत टाकत आहे आणि एक पोटॅश पण आहे मित्रांनो. तर हळदीला खत टाकत आहे आणि हे खत टाकलेले आम्ही हळदीसाठी कशाप्रकारे पोषक आहे, हळदीला काय काम करते ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि बघू शकता तुम्ही तिकडं आहे हळद. परत खत टाकते वेळेस पण तुम्हाला मी दाखवतो. तर मग बघूया आता आपण खत टाकते वेळेसचा माझा हळदीचा व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आम्ही आथरलेल्या आहेत फाऱ्या. कारण खत टाकायचं म्हणजे खत एकत्र करायचं आणि खत मिसळायचं म्हणजे फाऱ्या तर अत्यावश्यकता आहे मित्रांनो. मग काय, आमच्याकडे एकच मोठी फारी अवेलेबल नसल्यामुळे आम्ही 2 फाऱ्या आणल्या. तुम्ही पाहू शकता एक फारी आथरलेली आहे आणि त्याच्यावर दुसरी फारी आथरलेली आहे. मित्रांनो, फारी जर आपल्यासोबत नसेल तर आपला खूप जास्त मोठा प्रॉब्लेम होऊ शकते. त्याच्यामुळे खत टाकायच्या वेळेस फारी, बकेटी, खताचे दोरे कापण्यासाठी एखादा विळा किंवा ब्लेड हे आवश्यकच आहे. हे सामान आपल्यासोबत असणे. मग काय, आम्ही आथरल्या फाऱ्या, मस्तपैकी खताचे काढले दोरे आणि खत आम्ही फारीवर आणून टाकलेलं आहे. तर तुम्हाला दिसतच आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये ते झिंक मस्तपैकी पडत आहे. झिंक, फेरस सर्व खत आम्ही टाकलेलं आहे. सर्व खत टाकल्याच्यानंतर खत जर आपण असंच टाकतो म्हटलं तर सर्व खताचे घटक एकत्र येणार नाहीत. मग त्याच्यामुळे हे खताचं मिश्रण छानपैकी करावं लागतं. मग काय, आमचे 3 पोते तयार झाले मित्रांनो. एवढ्या खताचे 3 पोते म्हणजे जवळपास आमच्या 15 बकेटी. 15 बकेटी म्हणजे आमचे बेड आहेत 60 बेड. म्हणजे एका बकेटीमध्ये आम्हाला जवळपास करायचे आहेत 4 बेड म्हणजे 15 चोक 60. अशा प्रकारे आम्ही तुम्हाला खताची माहिती देतो. नमस्कार मित्रांनो, तुमच्या लाडक्या ब्लॉगरने संभाजी चव्हाणने सुरू केलेला आहे खत टाकायला. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आम्ही टाकत आहे खत आणि अशा प्रकारे आहे आमची हळद. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की बा संभाजी चव्हाण एक ब्लॉगर आहे, नुसतेच व्हिडिओ बनवत आहे का? तसं नाही मित्रांनो, मी पण खत टाकू लागत आहे. मी पण सर्व काही काम करत आहे. पण आता बघा, आम्ही शेतामध्ये दोघंच भाऊ आहोत. मग आम्ही जर दोघांनी जर काम केलं तर आमच्याकडे व्यवस्थित कॅमेरा कोण पकडणार? आमच्याकडे कॅमेरामॅन असं स्पेशल नाही. मग त्याच्यामुळे आम्हीच कॅमेरामॅन आहे, आम्हीच सर्व काही करतो. मग त्याच्यामुळे मी जास्त करून तुम्हाला काम करायला दिसतच नाही, व्हिडिओच करायला दिसतो. असं गैरसमज करू नका बरं की मी व्हिडिओ करतो, कामच करत नाही. मी पण खूप जास्त काम करतो मित्रांनो. मग मी जर काम करत नसेल तर माझी हळद एवढी भारी राहिली असती का? सांगा ना तुम्ही. बरं, ते जाऊ द्या. आता खताचं तुम्हाला नाव सांगितलेलं आहे, खताचं प्रमाण पण कसं टाकायचं सांगितलेलं आहे. मग ही माझी आयडिया, ही माझी खत टाकण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. मग काय, तुम्हाला जर तुमच्या संभाजी चव्हाणचे, तुमच्या लाडक्या ब्लॉगरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, मस्तपैकी छानपैकी कमेंट करत जा. आणि हो, माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. आणि हो, माझ्या